दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना दा रोज पत्रिका देणार नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आलेले आहोत साताऱ्यामध्ये. खिंडीतील गणपती कुरणेश्वर मंदिर सातारा या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या गणपती बाप्पाचं आता दर्शन घेणार आहोत. आपण ज्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत त्याच्या बरोबर समोर आहे भव्य असा अजिंक्य तारा किल्ला आणि साताऱ्याच्या गर्द झाडीत विसावलेला हा खिंडीतला गणपती. जुना सातारा कराड रस्त्यावर असणाऱ्या खिंडीमध्ये हा गणपती आहे म्हणून त्याला खिंडीतला गणपती असं म्हणतात. शिवाय इथे कुरणेश्वराचं मंदिर देखील आहे. कुरण म्हणजे गुरं चरण्याची जागा आणि तिथला महादेव हा कुरणेश्वर. आज आहे गौरी गणपती. कुरणेश्वराच्या मंदिरात जवळ असलेल्या खिंडीतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. चला सुरुवात करूया आता आजच्या गप्पांना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आपण या प्रवासामध्ये होम मिनिस्टरच्या या 10व्या वर्षामध्ये 11व्या वर्षात पदार्पण करत असताना या गणेशोत्सवात विविध गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आहोत. आत्ता आपण आहोत साताऱ्यामध्ये. साताऱ्यातला हा खिंडीतला गणपती आणि हे कुरणेश्वराचं मंदिर. गुरं आता कुरण म्हटल्यानंतर गुरं येणारच आणि मग या कुरणातला हा कुरणेश्वर आणि खिंडीतला हा गणपती. पण आत्ता आधी या खेळाला सुरुवात करत असताना आपण बघणार आहोत कोणत्या 6 जणी आज या खेळात सहभागी होणार. तू इकडे उभी राहा. नाव काय तुझं? मिताली मदन चव्हाण. कुठे राहतेस तू? शाहूपुरी. शाहूपुरीमध्ये. घरी कोण कोण असतं? मम्मी पप्पा भाऊ आणि मी. मम्मी पप्पा भाऊ आणि तू. बर. काय करतात मम्मी पप्पा? पप्पा श्रीराम फायनान्स. अच्छा, मी नोकरी करतात आणि मम्मी घरचा फायनान्स बघते. हो ना, कळलं मला तुझ्या एक्सप्रेशन्सवरून. हां, आता इथे कोणाबरोबर आलीस तू? बरं बरं. किती गोड असतेस तू. शाळेचं नाव काय तुझ्या? सोदेवी नारायणदास छाबडा हायस्कूल. बरं बरं, छान आहे. हां, कुठला विषय आवडत नाही तुला? सगळे आवडतात. तरी सुद्धा सगळे आवडतात. मग कुठला विषय जास्त आवडतो तुला? इंग्लिश. म्हणजे माझी बोंब, मी काय विचारू शकणार. मुद्दाम सांगितलंस ना? असं मुद्दाम केलंस तू? हा, कारण इंग्लिश सांगितलं की तुला माहिती आहे हे काय बोलणार नाहीत. हो की नाही? बरं बरं. आता तुला शुभेच्छा. हा, आणि एक चिठ्ठी काढ. बऱ्याच जणींचं तसंच आहे जीवात. कर, वर खाली कर. चल. सुनीता संदीप करते. नमस्कार. अजून एक काढणार का? जमेल ना? जरा खालची काढ बाई. काही जणी सकाळी येऊन टाकल्यात 6 वाजता. घे. आर्या दामले. आर्या दामले.
या जरा हलवा ना ते असं वर खाली कर बघू जमतंय का तुला. गौरी गौरी बोडस या या तुला खूप शुभेच्छा आणि झी मराठीकडून हे भेट असतं तुझ्यासाठी. ये तू ये इकडे. या बाजूला नाव सांग. आदिती जनार्दन जाधव. आदिती नंतर कोण. बरं कुठे राहते तू. 408 मंगळपेठ सातारा. कितवीत आहेस. 6वी. बरं शाळेचं नाव काय. अनंत इंग्लिश स्कूल सातारा. सातारा. बरं अभ्यास करतेस. हो बरं करतेस. हं? घरी कोण कोण आहे म्हणालीस तुमच्या. पप्पा मम्मी आजी मी भाऊ आणि काका काकी. हो का बरं बरं. आणि पप्पा काय करतात. मशीन दुरुस्त करतात. मशीन दुरुस्त करतात. हां. आई बिघडवते. नाही. मग बरं बरं असू दे. आता इथे कोणाबरोबर आली आहेस तू. मम्मी. मम्मी बरोबर. बर मग तू काय कविता वगैरे म्हणणार का. नाही. नको आपलं कशाला उगाच लोकांना कळेल ना आपल्याला किती येत होते. आपण नाही म्हणा आपलं राखून ठेवायचं सगळं. हा व्हेरी गुड. तुला शुभेच्छा आहेत. जरा टाळ्या वाजवा लेकरांसाठी. या एक चिठ्ठी काय चिवडा करते. वा वा छान छान. सिद्धर्धुताई दिके मी वाचतो तसे जर गेले त्या जातील ECG काढायला तोपर्यंत. एवढं धडधडलं ते. सिंधुताई दिलीप मोहिते. या सुनीता चव्हाण. सुनीता चव्हाण. आईची येत नाही. शीतल कर्वे. तुमची कोण आहे. जाऊ. बरं एकत्र पॅकेज डील केलं नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. आता एक काम करा तुम्ही या बाजूला. तुम्ही माऊली या बाजूला. 4 पावलं जमतील चालायला का सोडायला येऊ. या 6 जणी आता या खेळात सहभागी होणार आहेत. नाव सांगा. सिंधुताई दिलीप मोहिते. कुठे राहता तुम्ही. संगम मोहली. बर घरी कोण कोण असतं. माझे मिस्टर मुलगा मी. 3 जण. काय करतात मिस्टर. आर्मीत होते. आर्मीत होते. वा शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा द्या माईक यांच्याकडे. सांगा नाव सांगा. आर्या दामले. बर चिडलायत का माझ्यावर. काय चुकलं का माझं. बाहेर उभा राहतो तिकडे जाऊन. बरं तुम्ही कुठे राहायला. आम्ही साताऱ्यातच आहे राहायला. साताऱ्यातच. माहेर कोल्हापूर. बरं मग आता घरी कोण कोण. आता आम्ही 2 जणच आहोत. सगळ्यांची लग्न झालेली आहेत आता. हो पाठवलं पटापटा सगळ्यांना. काय गोड असतात ना या. बरं ते काय करतात. ते भिक्षुकी करतात. पहिल्यांदा आरंगल महाविद्यालयामध्ये होते विद्या. हो का विद्यार्थी म्हणून. विद्यार्थी शिकवायला होते. अच्छा आता काय करतात. आता भिक्षुकी करतात. बरं थँक्यू माऊली. धन्यवाद. द्या त्यांच्याकडे द्या. माझे नाव सुनीता संदीप करपे. बरं कुठे राहता तुम्ही. प्रतापगंज पेठ. प्रतापगंज पेठ. बरं आणि मिस्टर काय करतात. फुलांचा व्यवसाय. फुलांचा व्यवसाय. बरं तुम्ही काय करता त्यांना मदत. आम्ही जमेल एवढी अशी करतो थोडी. अशी जमवता फुलं. मग नाही असते थोडीफार म्हणजे दुकानात वगैरे असतातच ना. अच्छा तुम्ही जाता का कधी दुकानात. नाही कसं जमलं तुमचं. पाहुण्यांच्याकडून म्हणजे ह्यांचे वडिलांचे भाऊ आहेत ना फलटणला. माझं माहेर फलटण. हा तुमचं फलटणचं माहेर. मग ते ह्यांचे वडिलांचे जे मावस भाऊ आहेत ना ते माझ्या वडिलांचे चांगले बेस्ट फ्रेंड. हा चांगले बेस्ट फ्रेंड. वा मग काय झालं. मग ते असंच बोलता ते माझ्या सासऱ्यांच्या मावस भावांनी माझ्या वडिलांशी बोलले ना. तुम्हाला कळतंय ना काय आहे. सासऱ्यांच्या मावस भावांनी आमची म्हणजे परीक्षाच घेता येते. हा मग त्यांनी काय केलं ते की सातारला असं एक स्थळ आहे. मग माझे वडील म्हटले बघू. काय सातारा का तुम्हाला का त्यांना. स्थळ मुलगा. अच्छा स्थळ आणि मुलगा. मग बघितलं. हा बघितलं. मग काय झालं. पसंती झाली. काय सांगता लगेच. वा 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 धन्यवाद. अभिनंदन. जोरदार टाळ्या सगळ्या जणींसाठी. आणि आता या टप्प्यावर या 3घींपैकी कुठल्या एक
पुढच्या खेळात जाणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा. आता समोर प्लास्टिकच्या बाटल्या आहेत. स्माइली चेंडू ठेवायचा आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने त्याला मारायचं. त्या बाटल्या पडल्या पाहिजेत. 10 संधी आहे. 10 संधीमध्ये तिघींपैकी ज्या जास्त गुण मिळवणार त्या पुढच्या खेळात जाणार. खेळ सोपा आहे. एक 3 5 तुमची गुणसंख्या आहे 6. एक 2 3 गुणसंख्या 3. अभिनंदन. दोन 4 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमची 3 आहे ना गुणसंख्या. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता या बाजूला या 3 जणी उभ्या आहेत. या तिघींपैकी गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नाव सांगा. सौ शीतल सचिन करपे. जाऊ बाई का या? हा. म्हणजे यांचं आधी झालं की तुमचं? त्यांचं आधी झालं. हो का? म्हणून आधी खेळ पण आधी घेतला तुमच्या आधी. बरं, घरी कोण कोण आहे तुमच्या? तुम्ही कुठे राहता? प्रतापगंजपेठ. सगळे एकत्रच राहता? एकत्र फॅमिली. एकाच घरात राहता? वा, बऱ्या वागतात तुमच्याशी. हो. आणि तुम्ही? हो. तुमचे मिस्टर काय करतात? फ्लॉवर्स डेकोरेटर आहेत. अरे वा, सगळे भाऊ भाऊ मिळून सगळे. एकत्र. वा वा, छान. तुम्ही काही मदत करत नाही त्यांना? नाही, बुके वगैरे एवढंच. बुके देता? बुके बनवणे वगैरे. बुके बनवणं. अच्छा अच्छा, बनवता. मला वाटलं ते आले का. बरं, शुभेच्छा आहेत तुम्हाला. द्या. नाव सांगा. सौ सुनीता अनिल चव्हाण. तुम्ही कुठे राहता? नागठाणे. नागठाणे. कुठे आलं हे? तुम्ही आपशिंगेचा एपिसोड केला की नाही? आपशिंगे, मिलिटरी आपशिंगे. माझ्यावरच आहे का सगळं? हो. बरं. म्हणजे तिथून जवळ आहे. कुठून? आपशिंगे पासून बोरगाव. आपशिंगेला गेलो तुम्ही? हा, बोरगाव पासूनचा पुढचा स्टॉप नागठाणे. अच्छा, मग काय कंडक्टरला सांगायचं उतरव. पुढचा स्टॉप आला की उतरव. तर तुमचं नागठाणे. बरोबर. शाळा कुठली तुमची? माझं सगळं शिक्षण मुंबईला झालं. अच्छा. मुंबईला काळा चौकी एरियात. पुन्हा माझाच एरिया. माझं बालपण काळा चौकी एरियातलं. तुम्ही कुठे? अहिल्या विद्या मंदिर शाळेमध्ये झाले. मोरजकर सरांची शाळा. हो. अरे वा वा वा. म्हणजे हिरव्या रंगाचे कपडे होते तुमचे. बरं, युनिफॉर्म. मग मी बघायचं तुम्हाला जाताना. बोरं वगैरे घ्यायचं की नाही शाळेच्या बाहेर तुम्ही? मला माहिती आहे ना. मग एकदम साताऱ्यात कशा काय आलात? म्हणजे माझं माहेर आहे तिथे. सर सर्व्हिसला होते. त्यांनी मला तिथे पाहिलं होते. हो, ते शिक्षक आहेत. कोण? मिस्टर माझे. मग घरी त्यांना सरच म्हणता? हो. मग घरी ते संध्याकाळी आल्यावर 1-7 नमस्ते वगैरे असं करता? नाही ना? नाही. द्या. नमस्कार. नमस्कार. आपण काय करता? आपण आपलं. तुम्ही राहायला कुठे?
मी सातारचीच, मंगळवार ताळाच्या इथे आम्ही राहतो. राहता. आणि माहेर कुठलं? मी हुबळीची आहे, कर्नाटक. कर्नाटक, हुबळी. हो. आणि मग हुबळीवरून कसे काय आलात साताऱ्यात? लग्नानंतर आले इथे. पण हे तिकडे कशाला गेले होते? हे मुंबईत होते, मी हुबळीत होते. आमचं वधूवर सूचक कडनं ठरलं आणि मग मी इथं आले. कुठे? साताऱ्यात. सातारला. बरं. मग तुमचं बालपण सगळं तिकडे हुबळी? मी हुबळीचीच आहे. मग हुबळीला कोण कोण असतं? हुबळीला आई वडील आणि भाऊ आहे सध्या. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर भूल तज्ञ, अॅनेस्थेटिस्ट आहेत, ते डॉक्टर आहेत. अच्छा, मला वाटलं भूल तज्ञ म्हणजे मला कळलं नाही. नाही, अॅनेस्थेटिस्ट डॉक्टर. बरं बरं. मग त्यांनी भूल दिली तुम्हाला? नाही, मी भूल घातली असं ते म्हणतात मला. अच्छा. पण भेटला होतात कुठे तुम्ही? नाही, आधी पत्रिका जुळवली, मग जुळल्यानंतर मग आम्ही इथेच सातारला पहिलं भेटलो आणि मग दोनदा तिथं भेट झाल्यावर मग लग्न ठरलं. मग आता तुम्ही काय करता? माझे एक डान्स क्लासेस चालू असतात, मी डान्स घेते. मी काय कथक? मी क्लासिकल डान्सर आहे, भरतनाट्यम शिकतेय आणि त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांचे डान्स क्लासेस घेते घरी. वा वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. चला, या तिघींनी या तिघींबरोबर गप्पा तर मारलेल्या आहेत. यानंतर आता या तिघींपैकी कोण पुढच्या खेळात दाखल होणार आपण बघणार आहोत लगेचच. हे जे चेंडू ठेवलेले आहेत त्या दोन बाजूला मधोमध चेंडू आहेत आणि दोन बाजूला रेषा आहेत. त्यामधूनच तो चेंडू आला पाहिजे. जर रेषेच्या अलीकडे पलीकडे लागला तर तो बाद होणार. शांतपणे खेळून तो चेंडू या रेषेच्या पलीकडे घेऊन यायचा. 5-5 चेंडू आहेत. तिघींपैकी जास्त चेंडू रेषेच्या पलीकडे ज्या आधी घेऊन जाणार त्या पुढच्या खेळात जाणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3. एका वेळी एकच चेंडू आणायचा रेषेच्या पलीकडे. काय जाऊ बाई जोरात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता येणार मजा. मोठ्या जाऊ जिंकणार का छोट्या जाऊ जिंकणार? दोघींपैकी कोण जिंकणार? पैठणी बघणार आहोत विश्रांतीनंतर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कुठल्या जाऊबाई जिंकणार आणि पैठणी घेऊन जाणार घरात आता ठरणार. बघूया. बरं, मला सांगा, आता मिस्टर कुठे? दुकानात. तुम्हाला पैठणी मिळाली तर काय सांगाल? होम मिनिस्टर आज कार्यक्रम होता, त्यात मी जिंकले आणि मला पैठणी मिळाली भाऊजींच्याकडून. हां, आणि तिला हरवलं असं नाही. असं? अरे म्हणजे सांगायला तर लागेल ना फोनवरून. 1 मिनिट द्या. घ्या तुमच्याकडे. तुम्ही फोन कोणाला कराल आधी? मिस्टरांना. मिस्टरांना. आणि काय काय सांगाल? आपल्या घरात पैठणी आली म्हणून. हो, असं सांगाल. बरं. आज प्रत्येक घरामध्ये गौरीचं पूजन झालेलं आहे, गौरीचं आगमन झालेलं आहे. तिचं स्वागत करूया आणि मग आता या खेळाला सुरुवात करूया. आभूषणांमधलाच हा एक प्रकार, कारण या खेळामध्ये वेगवेगळ्या बांगड्या विखुरलेल्या आहेत आणि त्यामध्ये 12 बांगड्यांचे 5 सेट. पण रंग कुठले ते दाखवण्यासाठी डाव्या बाजूला ठेवलेले आहेत. 5 सेट 12 बांगड्यांचे अचूक शोधून पटकन तयार करायचे आणि मग एका दोऱ्यामध्ये ओवून गाठ मारून हात वरती करायचा. दोघींपैकी हा खेळ आधी पूर्ण कोण करणार? दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर आपण ते तपासणार आणि जर कुणाची गडबड झाली असेल किंवा कोणीतरी चुकीची बांगडी चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर जितक्या कमी चुका या दोघींपैकी ज्या कोणी करतील त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3.
हे उचला असं हातात वरती पकडा. बरं आता एक काम करा, तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या बाजूला. आणि नीट क्रम आणि रंग आहेत का जरा बघा, 12-12 आहेत का पटकन. आहे झालं नक्की. हा निकाल आपल्या समोर आहे. टाळ्या वाजवून अभिनंदन करूया दोघींचे. उपविजेत्या ठरल्या करपे वहिनी. आधी ही भेटवस्तू मिस्टरांसाठी हा, आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. घरी गेल्याबरोबर सांगायचं मोठ्या जाऊबाईंना हरवलं. ती भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. आजच्या या खेळामध्ये विजेत्या ठरल्या करपे वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. खिंडीतला गणपती या ठिकाणी आपण या साताऱ्यामध्ये आजचा भाग इथे साजरा केला. बाप्पाचं दर्शनही घेतलं. या देवस्थानला झी मराठीकडून ही गणपती बाप्पाची मूर्ती. आजच्या या खेळामध्ये धाकट्या जाऊबाई करपे वहिनी या साताऱ्यात विजेत्या ठरल्या, होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.